गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड, संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरामध्ये नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू झाली। उद्या घरगुती घट बसत आहेत, त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी शाहू महाराज पुतळा, शिवतीर्थ, जनता बँक चौक ते महात्मा गांधी पुतळा येथे खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। शहरातील शहर वाहतूक पोलीस मात्र कुठेही दिसून आले नाहीत। इचलकरंजी शहरातील वाहतूक काही दिवसांपासून विस्कळीत झाली, याकडे शहर वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत आहेत। इचलकरंजी शहरामध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढू लागली। नवरात्र सण असल्यामुळे बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। शहरातील शाहू महाराज पुतळा ते शिवतीर्थ, जनता बँक चौक, गांधी पुतळा चौकापर्यंत मुख्य मार्गावर खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये खोळंबली आहे, पण रस्त्यावर एकही वाहतूक पोलीस दिसून येत नाही। वाहतूक पोलीस दिवसभर 2 क्रेनच्या माध्यमातून गाड्या उचलणे व वाहनधारकांना दंड करणे यातच धन्यता मानतात व गावाबाहेर राहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दंड करण्यामध्ये व्यस्त आहेत। शहरात कोणताही सण जर असला तर बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात, त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत असते। नागरिक रस्त्यामध्ये गाडी लावून खरेदीसाठी जात असतात, पण वाहतूक पोलीस नसल्यामुळे हा सगळा प्रकार होऊ लागलाय। फक्त क्रेनच्या माध्यमातून नागरिकांना दंड करणे, गाड्या उचलणे यातच नियमावली आहे का? वाहतुकीतून नागरिकांची कधी सुटका होणार? नुसता नागरिकांना नियम शिकवायचे, त्यांच्याकडून दंड वसूल करायचा, पण शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे। शहरामध्ये इतकी वाहतूक विस्कळीत होत असताना शहरातील शहर वाहतूक पोलीस गावाबाहेर व क्रेनच्या माध्यमातून कामं करत आहेत। शहरामध्ये सणासुदीचे दिवस आहेत, पोलिसांनी नागरिकांच्या पावत्या न करता वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी जोर धरू लागली। वाहतूक पोलिसांनी शहरामध्ये राहावं, गावाबाहेर न राहता शहरातील वाहतूक सुरळीत करावी व नागरिकांना वाहतुकीपासून सुटका करावी, या सर्व मागण्या सर्वसामान्य नागरिक करू लागलेत।